मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये विरामचिन्हे हा भाग सुरू केलेला आहे. आपण त्यामध्ये विरामचिन्हाचे प्रकार किती आहेत किंवा विरामचिन्हे कशा प्रकारे वापरले जातात त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स आपण बघितले. जसं की प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नचिन्हाचं चिन्ह कसं असेल किंवा चिन्ह दिलं असेल तर त्याचं नाव काय आहे, या गोष्टी आपण 2 प्रकारचे प्रश्न लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण वाक्य आणि विरामचिन्ह यांचा काय संबंध आहे आणि वाक्यांवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विरामचिन्हाचे विचारले असतील ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, इथे तुम्हाला दिसेल मी प्रश्न लिहिलेला आहे. विरामचिन्हे हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. प्रश्न आहे तुमचा, पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून लिहा. ओके, विरामचिन्हे तुम्हाला ओळखायचे, त्यांची नावं लिहायची आहेत जे वाक्यांमध्ये विरामचिन्ह आलेली आहेत त्यांची. पहिला इथे दिलेला आहे, तशी हसून म्हणते ती आता तू. ओके, आता हा वाक्य आपल्याला व्यवस्थित वाचता आला पाहिजे. जसं तुम्हाला त्यामध्ये विरामचिन्ह दिलं असेल तसं तुमचा उच्चार आला पाहिजे. तशी हसून म्हणते ती. ओके, म्हणते तीच्या नंतर तुम्हाला इथे स्वल्पविराम दिलेला आहे. ओके, पण तो कोणता चिन्ह आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्याचे तुम्हाला नाव तिथे लिहिता आलं पाहिजे. आता तो स्वल्पविराम आहे, मग तिथे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे, कारण इथे दिलेलं आहे की पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून लिहा. ओके, आता समजलं आपल्याला स्वल्पविराम आहे, मग त्याचं नाव तिथे तुम्ही लिहायचं. तर डायरेक्ट स्वल्पविराम हा नाव तुम्ही लिहू शकत नाही, ते तिथे तुम्हाला उत्तर लिहून दाखवावं लागेल. कंसामध्ये लिहिलं तरीही चालेल किंवा बॉक्स काढून त्यामध्ये तो चिन्ह लिहिला तरीही चालेल. मग मी इथे लिहिते स्वल्पविराम. ओके, हा झाला तुमचा पहिला स्वल्पविराम. ओके, आणि आता दुसरा तुम्हाला इथे दिसेल आता तू असं वाक्य झालेलं आहे. वाक्याच्या शेवटी तुम्हाला दिलेले दिसतील 2 शब्द आता तू. आता आणि तूच्या तिथे तुम्हाला 2 चिन्ह दिसतील. इथे वरती 2 चिन्ह दिलेले आहेत. ते कोणते चिन्ह आहेत तर ते कोणते आहेत? अवतरण चिन्ह आहेत. त्याला एकेरी अवतरण चिन्ह किंवा दुहेरी अवतरण चिन्ह असं बोलतात. आता 2 इथे दिलेले आहेत म्हणून ते दुहेरी अवतरण चिन्ह आहेत. मग इथे तुम्ही कंसामध्ये दाखवणार अशा प्रकारे लिहून की दुहेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. ओके, आणि मग आता शेवटचा म्हणजे महत्त्वाचं तुम्ही विसरता कामा नये. इथे आता तुझ्या नंतर वाक्याचं फुल स्टॉप आलेलं आहे म्हणजे पूर्ण विराम आलेला आहे. तो महत्त्वाचा आहे, तो चिन्ह तुम्ही विसरता कामा नये. जर तुम्ही मधलेच चिन्ह फक्त बघितले आणि ते लिहिले तर त्याच्यासाठी असलेला अर्धा मार्क्स किंवा अर्धा मार्क 1 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल तर त्याच्यामध्ये तुमचा अर्धा मार्क्स जाऊ शकतो. अर्धा मार्कासाठी जर 1 वाक्य विचारलं असेल तर तुमचं दोन्ही तुम्ही लिहिलेले असतील तरी एकामुळे तुमचा तो मार्क्स निघून जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तो विसरू नका आणि इथे लिहायचं फुल स्टॉप किंवा पूर्णविराम. ओके, पूर्णविराम. आपण या वाक्यामधले 3 जे चिन्ह आहेत ते लिहिलेले आहेत. पहिला लिहिला आपण आता तशी हसून म्हणते ती मधला स्वल्पविराम लिहिला, नंतर दुहेरी अवतरण लिहिले आणि शेवटचं लिहिलं पूर्णविराम. ओके, पहिल्या वाक्यातलं पूर्ण झालेलं आहे. आता दुसरं वाक्य आहे, गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर. आता जसं तुमचं चिन्ह दिलेलं आहे तसं तुम्हाला वाक्य वाचता आलं पाहिजे, त्याचा उच्चार करता आला पाहिजे, त्याचा उल्लेख करता आला पाहिजे. ओके, तर इथे बघा मी वाचते ते लक्ष द्या. गोष्टीसुद्धा किती थक्क करणारा आणि त्यानंतर इथे जो चिन्ह आलेला आहे त्याला महत्त्व आहे. म्हणजे जग असंही असतं तर. आता त्यानंतर तुम्हाला म्हणजे नंतर स्वल्पविराम दिलेला आहे म्हणजे तिथे पॉज झालेला आहे, थांबवलेलं आहे आपण वाक्य. मग इथे करणाऱ्यानंतर जो चिन्ह आहे तो कोणता आहे, म्हणजे नंतर जो चिन्ह आहे तो कोणता आहे आणि शेवटी एक चिन्ह आहे तो आणि हा चिन्ह सेम आहेत. मग तो चिन्ह कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे हा थक्क करण्यानंतर जो शब्द चिन्ह आलेला आहे तो कोणता आहे, तुमचा उद्गारवाचक. ओके, मग तुम्ही इथे लिहिणार उद्गारवाचक किंवा उद्गार चिन्ह. वाक्य तुमचा तो उद्गारवाचक आहे पण चिन्ह कोणता आहे, उद्गार चिन्ह. ओके, आणि नंतर हा जो चिन्ह आहे म्हणजे नंतर जो चिन्ह दिलेला आहे तो तुमचा आहे स्वल्पविराम. ओके, मग इथे तुम्ही लिहिणार स्वल्पविराम. त्यानंतर जग असंही असतं तर. आता त्यानंतर जो चिन्ह आहे तोच इथे दिलेला आहे म्हणजे चिन्ह तो आपण लिहिलेला आहे आधी, त्याचा उच्चार आपण केलेला आहे की उद्गारवाचक चिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे. ओके, सो त्यामुळे आपण तो पुन्हा लिहायची काही गरज नाही. 2दा चिन्ह असेल, एकदा लिहिलेलं असेल तरी ठीक आहे. शेवटचा जो वाक्य आहे तुमचा इथे तो बघा, आता कसं बोलतात ते म्हणाले. ओके, आता कसं बोलतात ते म्हणाले. आता इथे तुम्हाला दिसेल की इथे एक चिन्ह आहे, इथे एक चिन्ह आहे म्हणजे हा दुहेरी अवतरण चिन्ह आहे. मग तो तुम्ही इथे लिहून घेणार
दुहेरी अवतरण चिन्ह. ओके, दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर इथे प्रश्नचिन्ह तुम्हाला दिसेल, मग इथे लिहून घेणार आपण प्रश्नचिन्ह. ओके, आणि मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे अशी की वाक्याच्या शेवटी जो चिन्ह आहे तो लिहायला विसरू नका, म्हणजेच पूर्णविराम. इथे पूर्णविराम दिलेला आहे, इथे सुद्धा पहिल्या वाक्यात सुद्धा पूर्णविराम दिला होता, मधल्या वाक्यात पूर्णविराम दिला नव्हता, तिथे तुम्हाला हा चिन्ह दिला होता उद्गारवाचक. ओके, इथे पूर्णविराम दिलेला आहे, सो इथे लिहायचं फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम. ओके, हा शब्द इथे पूर्णविराम हा चिन्ह ॲड करायचा आहे. अशा प्रकारे आपण 3 वाक्य बघितलेले आहेत. आणि तो प्रश्न तुमचा काय होता, तर प्रश्न तुमचा आलेला होता की पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून लिहा. विरामचिन्हे ओळखून आपण 3 वाक्य घेतलेली होती, तिन्ही वाक्यांमध्ये कोणकोणते विरामचिन्ह आलेले आहेत तो आपण घेतलेलेच आहे. ओके, आता लगेचच आपण वाक्यांवर आधारित दुसरा क्वेश्चन कोणता आहे तो आपण बघणारच आहोत. ओके, येस, आपला पुढचा प्रश्न आहे, मी इथे लिहिलेला आहे की वाक्यात विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. ओके, तुम्हाला इथे 3 वाक्य दिलेली दिसतील, त्या वाक्यांमध्ये आपल्याला विरामचिन्ह यूज करायचे आहेत. म्हणजे जे 9 प्रकारचे विरामचिन्ह आहेत त्यापैकी नक्की कोणते विरामचिन्ह इथे यूज करायचे ते बघूयात. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये जसे वाक्य असेल तसे तुम्हाला विरामचिन्ह यूज करावे लागतील. ओके, बघूयात आपण वाक्य काय आहेत. पहिलं वाक्य आहे, ओ हो किती सुंदर दृश्य आहे ते. ओके, वाक्य वाचल्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे की वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा विरामचिन्ह आपल्याला वापरायला लागेल. ओके, बघा इथे दिलेले आहे, ओ हो किती सुंदर दृश्य आहे ते. आता आपल्याला समजलं असेल की ती एक कोणतं तरी दृश्य बघून त्याने असं त्याच्याकडून निघून गेलेले आहे, चकित आश्चर्यचकित होतात तसं ओ हो किती सुंदर दृश्य आहे ते. म्हणजे हे काय झालं, उद्गारवाचक होणार इथे. म्हणून आपण इथे उत्तर लिहिता वेळी विरामचिन्ह यूज करायचं असेल तर ते काय येणार तुमचं उद्गारवाचक किंवा उद्गारचिन्ह. ओके, मग उत्तरच्या इथे मी लिहिते ओ हो. आता तिथे आपण स्वल्पविराम नाही देऊ शकत, तिथे काय देणार आपण उद्गारचिन्ह. ओके, किती दृश्य आहे ते. ओके, शेवटी सुद्धा तुमचा उद्गारच चिन्ह येणार. ओके, कारण तुमचा वाक्य जो आहे तो उद्गारवाचक वाक्य आहे. तिथे त्यांनी एखादं आता आपल्याला बघितलं साप बघितल्यानंतर असं एखादे चकित होऊन बोलतात अब किती मोठा हा साप, तसं हे आहे ओ हो किती सुंदर दृश्य आहे ते. ओके, तशा प्रकारे हा उद्गारवाचक जो वाक्य आहे त्यामध्ये हा उद्गार चिन्ह आपण वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा वाक्य इथे आहे. वाक्य वाचता वेळी तुम्हाला वाक्य व्यवस्थित वाचता आलं तर तुम्हाला समजेल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विरामचिन्ह आपण वापरू शकतो. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. दुसरं वाक्य आहे तुमचं, आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. ओके, आता तुम्हाला वाक्य वाचल्यानंतर किंवा मी वाचत असताना तुम्हाला समजलं असेल की वाक्यामध्ये इथे स्टॉप घेतलेले होते, म्हणजे मध्ये मध्ये मी पॉज झाली होती, थांबली होती. म्हणजेच काय, आपण आपल्या आईशी इथे मी स्टॉप घेतला, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. ओके, हे वाक्य जे शब्द होते मी ते जोडून पुढे घेतले, पण या आधी इथे मी मध्ये मध्ये स्टॉप घेत होती. ओके, म्हणजे इथे काय येणार, मध्ये मध्ये स्वल्पविराम येणार, फुल स्टॉप येणार नाही किंवा पूर्ण विराम येणार नाही, तिथे काय येणार तुमचे स्वल्पविराम. मग उत्तर लिहिता वेळी तुम्ही इथे लिहिणार आपण आपल्या आईशी, स्वल्पविराम द्यायचं. नंतर कोणता आहे शब्द, बहिणीशी, पुन्हा बायकोशी हा शब्द आहे त्यामुळे इथे देखील स्वल्पविराम देणार तुम्ही. कन्येशी, पुष्कळदा चुकीचे वागतो. ओके, आता इथे तुमचा जो वाक्य आहे तो पुन्हा तसंच्या तसंच येणार. आता स्वल्पविराम तुमचा यूज होणार नाही, इथे काय येणार, पुष्कळदा चुकीचे वागतो. पण वाक्याच्या शेवटी इथे पूर्णविराम तुमचा येणार आहे. पूर्णविराम दिल्यानंतर तुमचा वाक्य संपणार आहे आणि जे मधल्या जे चिन्ह द्यायचे होते ते आपण यूज केलेले आहेत स्वल्पविराम. ओके, एवढे लक्षात ठेवा. तिथे एकाच अर्थी म्हणजे शब्द तिथे आलेले आहेत आणि ते आपण स्टॉप घेऊन पॉज घेऊन वापरलेले आहेत. आईशी, बहिणीशी, बायकोशी हे शब्द जे आहेत त्याच्यानंतर आपण काय घेतले, पॉज घेतले होते, म्हणून तिथे आपण स्वल्पविराम यूज केले आहेत. आणि वाक्य संपल्यामुळे तिथे शेवटी आपण
पूर्ण विराम दिलेला आहे. ओके, आता त्यानंतर शेवटचं वाक्य आपलं आहे या प्रश्नामधला, तुला काही कळलं की नाही. ओके, आता हा प्रश्न आपल्याला तुम्हाला समजेल की हा जो वाक्य आहे तो प्रश्नार्थी विचारलेला, तुला काही कळलं की नाही, म्हणजे एखाद्याला समोरच्याला प्रश्न विचारलेला आहे. सो म्हणजे हा वाक्य काय झाला, प्रश्नार्थी झाला. त्यामुळे तुम्ही इथे काय लिहिणार, इथे तुम्ही आधी चिन्ह देणार. ओके, समोरच्याला विचारलेलं आहे त्यामुळे तुम्ही इथे काय करणार, तुला काही कळलं की नाही, वाक्य मी इथे लिहून घेतलेलं आहे. आता समोरच्याला हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे इथे तुम्ही काय देणार, प्रश्नचिन्ह देणार. पण कोणतरी समोरचं विचारत आहे त्यामुळे इथे तुम्ही कसले विचार शब्द टाकणार, इथे तुम्ही चिन्ह यूज करणार, हे दोन यूज करणार, दुहेरी अवतरण चिन्ह इथे यूज करणार आणि मग प्रश्नचिन्ह देणार. ओके, अशा प्रकारे आपण हा प्रश्न बघितलेला आहे की वाक्यात विरामचिन्ह घालून वाक्य पुन्हा लिहा. ओके, आता पुढचा प्रश्न आपण लगेचच बघणार आहोत 3 नंबरचा. आपण पहिला एक प्रश्न बघितला वाक्यांवर आधारित, आता दुसरा प्रश्न बघितला, आणखी एक प्रश्न बघूयात. येस, आपण लगेचच तिसरा प्रश्न बघणार आहोत जो वाक्य आणि विरामचिन्हांवर आधारित असणार आहे. ओके, तिसरा प्रश्न बघूयात आपण काय आहे, वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह ओळखून वाक्य पुन्हा लिहा. आता तुम्हाला वाक्य इथे दिलेले आहेत, 2 वाक्य मी घेतलेले आहेत, ते 2 वाक्यांमध्ये विरामचिन्ह वापरलेली आहेत, पण जी विरामचिन्ह वापरलेली आहेत ती चुकीची वापरलेली आहेत आणि त्यामुळे वाक्याचा अर्थ चेंज होतो. अर्थ कसा चेंज होतो, तर जी बोलायची टोन असते ती आपण वेगळ्या प्रकारे वापरतो. ओके, जो वाक्य, आता इथे वाक्य बघा काय दिले, 2 वर्षांचे झाले, आता तिथे पूर्ण विराम दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की चुकीचे तुम्हाला विरामचिन्ह दिले ते तुम्हाला व्यवस्थित करून लिहायचे, बरोबर करून लिहायचे. मग आता तुम्ही इथे वाक्य जर असं वाचलात, 2 वर्षांचे झाले, ओके, थांबलेलं आहे तिथे, म्हणजे तुम्हाला पॉज घ्यावा लागेल की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात. ओके, आता इथे उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे काय होणार, तुम्हाला आश्चर्य वाटल्यासारखं त्यांनी दिलेलं आहे. ओके, दुसरं वाक्य दिलंय, ते म्हणाले. आता तो वाक्य आपण लगेचच बघणार आहोत, पण आधी आपण पहिला सॉल्व्ह करूयात. बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला 2 वर्षांचे झाले, तिथे त्यांनी पूर्णविराम दिलेला आहे, तिथे पूर्णविराम येणार का, तर नाही येणार. तिथे काय करणार, आता आपण व्यवस्थित वाक्य लिहूयात. ओके, येस, आपल्याला वाक्य बघूनच समजतोय की 2 वर्षांचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात. आता इथे तुम्हाला बघून वाचून वाक्य आपल्याला समजतं की 2 वर्षाचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात, म्हणजे कोणते विराम चिन्ह वापरणार ते आता आपण बघूयात. इथे मी लिहिते पुन्हा एकदा वाक्य, आपण आधी वाक्य लिहून घेऊया, नंतर आपण जे विरामचिन्ह आहेत ते वापरूयात. ओके, 2 वर्षांचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात. आता विदाऊट विरामचिन्ह म्हणजे तुम्हाला विरामचिन्ह दिले नसताना तुम्ही कशा प्रकारे वापरू शकता ते इथे तुम्हाला तर लगेच क्लिक होईल. जर इथे चुकीचे दिले त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, तर इथे दिले नसताना तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. मग जर तुम्ही कन्फ्यूज असणार की कशा प्रकारचे विरामचिन्ह चेंज करू शकतो आपण, जर तुम्हाला चुकीचे दिलेले असतील तर तुम्ही आधी काय करा, विरामचिन्ह न देता वाक्य लिहून घ्या आणि त्यानंतर विरामचिन्ह कोणते द्यायचं त्या विचार करा. ओके, आता इथे मी वाचते बघा, 2 वर्षांचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात. ओके, मग इथे आपण काय करणार, 2 वर्षाचे झाले, इथे स्वल्पविराम येणार तुमचा. ओके, 2 वर्षाचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात. आता तिथे तुम्ही स्वल्पविराम वाघ आणि सिंह नंतर देऊ शकता, पण इथे आपण आधीच स्वल्पविराम दिलेला आहे त्यामुळे इथे आपण संयोग चिन्ह देणार. त्यामुळे तिथे तुम्ही स्वल्पविराम यूज करायचं असेल तरी करू शकता, पण इथे संयोग चिन्हही यूज करू शकता आणि शेवटी आपला पूर्णविराम जो आहे तो द्यायचा. ओके, त्यामुळे आता वाक्य तयार झालेलं आहे आपलं, 2 वर्षांचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात. इथे फुल स्टॉप आपण घेतलेला आहे, पूर्ण चिन्ह घेतलेलं आहे. इथे जसं यांनी उद्गार चिन्ह घेतलेलं आहे त्यामुळे वाक्याचा अर्थ आहे तो चेंज होतो आणि इथे आपण घेतलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित वाचता येतो. दुसरं वाक्य बघा, ते म्हणाले सोना. आता इथे थांबलेलं आहे वाक्य, फुल स्टॉप दिलेलं आहे म्हणजे वाक्य थांबलंय. थांब मी डब्बा आणतो. आता इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्यांनी, ते म्हणाले सोना थांब मी डब्बा आणतो. आणतो म्हणजे इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे म्हणजे तो असं प्रश्न विचारतोय त्याला. ओके, असं होतंय. तर त्यामुळे तुम्ही काय करणार, आधी वाक्य आहे तसं तसं आपण लिहून घेऊयात. विरामचिन्ह न देता वाक्य लिहून घ्यायचे. ते म्हणाले
सोना थांब मी डब्बा आणतो. ओके, आता त्यानंतर आपण त्यामध्ये चिन्ह ॲड करूया जेणेकरून तुम्हाला समजायला लिहायला योग्य जाईल. आता ते म्हणाले, आता तुम्हाला वाक्य वाचून आपल्याला समजतंय. ते म्हणालेच्या नंतर आपण काय लिहिणार? स्वल्पविराम. सोना थांब मी डब्बा आणतो. मग सोनाच्या नंतर इथे सोनाला सांगते ना, त्यामुळे इथे दुहेरी अवतरण चिन्ह येणार. ओके, सोनाच्या डोक्यावर काय येणार? दुहेरी अवतरण चिन्ह. सोना थांब मी डब्बा आणतो. ओके, म्हणून इथे सोनाच्या नंतरही तुमचा स्वल्पविराम येणार, कारण ते म्हणालेले आहेत त्यामुळे सोना थांब मी डब्बा आणतो. ओके, इथे फुल स्टॉप येणार, पूर्ण विराम येणार आणि इथे दुहेरी अवतरण चिन्ह तुमचा संपणार. अशा प्रकारे तुमचा वाक्य तयार होणार. ते म्हणाले सोना थांब मी डब्बा आणतो. ओके, पहिला वाक्य आपण होता त्यामध्येही आपण काय यूज केलं तर स्वल्पविराम आणि संयोग चिन्ह आहे पूर्ण विराम यूज केला. आणि जो दुसरा वाक्य होता त्यामध्ये आपण स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्ह पुन्हा स्वल्पविराम आणि पूर्णविराम ॲड केलेले आहेत. अशा प्रकारचे तुम्हाला अनेक प्रश्न विरामचिन्हांवर आधारित विचारलेले असतील. यानंतर आणखी एक प्रश्न जसा आहे तुमचा तो मी इथे घेत नाही, पण मी जस्ट आपण जो तुमच्या व्हिडिओच्या खाली नोट्स PDF आपण देतो त्यामध्ये आपण ॲड केलेला आहे तो प्रश्न. तुमचा परिच्छेद तुम्हाला इथे एखादा दिलेला असेल प्रश्नांमध्ये, परिच्छेद म्हणजे छोटासा पॅरेग्राफ सारखा दिलेला असेल, त्यामध्ये तुम्हाला विरामचिन्हांचा उपयोग करावा लागेल. म्हणजे विरामचिन्ह कुठल्या प्रकारे वापरले जातात, जसे आपण वाक्यांमध्ये वापरतो तसं तुम्हाला यूज करावे लागतील तिथे. अशा प्रकारे तुम्हाला विरामचिन्हांवर आधारित प्रश्न विचारले जातील. ओके, सो आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.